29 जानेवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून यस. वेलनेस जॉईंट फॅमिली करायचं कारण वाढतं वजन. वजन हे एक मात्र दिसणारं कारण होतं. त्याच्या मागचे जे माहीत नव्हते असे कारण भरपूर असतील, पण वजन एक मात्र कारण असं होतं जे दिसल. त्याच्यामुळे वेलनेस फॅमिली जॉईन केली. जवळजवळ 4-4.5 महिन्यात सगळे न्यूट्रिशन आपलं गायडन्स घेऊन मी आयडियल वजनवर आलेलो आहे आज. यस यस यस. तेच तर 4 महिन्यामध्ये किती वजन कमी आलंय सर टोटल? जवळजवळ 23 ते 24 किलो वजन कमी केलेलं आहे सर, यस बघा. 4.5 महिन्यामध्ये. सरांचा रिपोर्ट आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर. डेट पण आहे सरांनी सांगितलेली, 29 जानेवारी. त्या डेटला 25 kg सरांना एक्स्ट्रा होतं आणि वेट होतं 100.6. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण सांगतो, आम्ही डॉक्टर म्हणून ज्या गोष्टींवर आपण भर देतो की बाबा बॉडी फॅट बघा, तुम्ही बॉडी फॅट दिसत असेल तुम्हाला, त्यावेळेस रिस्कमध्ये होतं 30.9 होतं. पोटाची विसरल फॅट जी आहे ती 20 होती. त्यानंतर BMI 32.8 होता ऑलमोस्ट. आणि शरीराचं वय दाखवत होतं 61. 61 वयामध्ये तर त्यावेळेस काम करत होतं शरीरात. त्यानंतर खाली तुम्ही बघितलं तर टोटल बॉडी फॅट होतं 22. पोटावरची चरबी 20. हाताची चरबी 28 आणि पायाची चरबी 28.6. येस. आणि हाच रिझल्ट बघा, जर प्रॉपर वेलनेस कोचचं ऐकलं, न्यूट्रिशन घेतलं, तर 100% आपण जे सांगतो की 100% रिझल्ट मिळतोच. तो कसा मिळतो याचं हे उत्तम उदाहरण आहे बघा. हा रिपोर्ट जर तुम्हाला दिसत असेल तर 25 25 नाही, सॉरी, 15/7चा रिपोर्ट आहे. मी ऑलमोस्ट 6 महिन्यानंतरचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये बघा, वजन आलेलं आहे 78 आणि सुरुवातीला होतं 100.6 ना. असे हो. आणि बघा आता दोन्ही पण तुम्हाला बॉडी फॅट वगैरे दिसत असेल. जी बॉडी फॅट 42 होती ती आता 18 आली आहे. जी पोटाची चरबी 20 होती ती ऑलमोस्ट 9.5% आली, म्हणजे निम्म्यापेक्षाही जास्त पोटाची चरबी कमी झालेली आहे. त्यानंतर BMI जो 32.8 होता तो सुद्धा 25 वरती आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शरीराचं वजन जे 61 होतं, शरीराचं वय जे 61 होतं ते आता 42 वर आलेलं आहे. आणि ऍक्च्युअली एज किती आहे सरांचं? 40. म्हणजे फक्त 2 वर्षाचा फरक राहिलेला आहे, जो पूर्वी वेलनेस फॅमिली जॉईन करण्याच्या आधी ऑलमोस्ट 21 वर्षाचा होता. आणि जे तुम्हाला जर आता चरबी मी सांगितल्या, संपूर्ण शरीरातील चरबी 13% आली. पोटावरची 20 होती, ऑलमोस्ट 11.9 म्हणजे 12 आले. हाताची चरबी 15 आली आणि पायाची चरबी सुद्धा 15 आली. तर अशा प्रकारे एकदम अमेझिंग असा बदल ऑलमोस्ट सर आयडियलला आलेले आहेत. तर खूप छान सर, अमेझिंग. तर याच्यासाठी आपण आतापर्यंत न्यूट्रिशन काय काय घेतलंय सर? फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2 दोन्ही न्यूट्रिशन घेतलेले. दोन्ही न्यूट्रिशन घेतलेलं आहे. येस. हो. सर्वात महत्वाचं आपलं गायडन्स सर. येस येस, नक्की सर, नक्की. एक गायडन्स. नंबर. गायडन्स बघा, वेलनेस कोचचं गायडन्स तुम्हाला मिळणारच आहे, परंतु तुम्ही सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं मनापासून करणं आणि एक विश्वास ठेवून करणं खूप गरजेचं आहे. वेलनेस कोच हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे, तुम्हाला तुमचं शरीर चांगलं करून देण्यासाठी ते मदतच करत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रॉपर न्यूट्रिशन घेऊन मागचे गेली 4 ते 5 महिन्यामध्ये ते आयडियल आलेले आहे. तर सांगायचं काय की जर तुम्ही ठरवलं तर 4 ते 5 महिन्यामध्ये किती वजन असलं, त्यांना ऑलमोस्ट 25 किलो टार्गेट होतं. मागच्या 5-6 महिन्यामध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या ते कमी केले आणि चांगल्या पद्धतीने केले. त्यांना कुठेही थकवा नाही किंवा अशक्तपणा नाही. हा, त्यांच्याशी आपण बोलूया. हे जिथे सर 20-25 किलो ऑलमोस्ट आता वजन कमी आलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कुठल्या पॉइंटला असं वाटलं का आता थकवा आलाय किंवा एकदम शरीर वीक झालंय किंवा काही? कधीच नाही सर. कधीच नाही. सुरुवातीचे 8 दिवस फक्त त्रास झाला. शरीराला व्यायामाची सवय नव्हती. 8 दिवस भयंकर त्रास झाला. त्याच्यानंतर काहीच जाणवलं नाही, कधीच नाही जाणवलं. उलट त्याच्या अगोदर ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होते. फार थकून जायचो. पण जेव्हापासून स्टार्ट केलं आपलं न्यूट्रिशन स्टार्ट केलं, एक्सरसाइज स्टार्ट केली, मला गेल्या 5 ते 6 महिन्यामध्ये कधी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही झाला.
कधी सर्दी खासी सुद्धा नाही झाली. म्हणजे असं वाटलं रात्री की सर्दी होणार आहे आणि सकाळी येऊन एक्सरसाइज केली की सर्दी गायब दुसऱ्या दिवशी. येस येस येस, 100% बघा. हा छोटे छोटे फायदे आहेत आपल्या आरोग्याचे. ज्यावेळेस आपण वेलनेस फॅमिली जॉईन करतो, आणि वेलनेस फॅमिली म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आपण स्वतःवरती काम सुरू करायला सुरुवात करतो, हे छोटे छोटे जे बदल आहेत ते तुम्हाला लगेच जाणवतात. म्हणजे सरांचं असेल ऍसिडिटी कमी झाली, किंवा सर्दी असेल, किंवा काही झालं नाही, आपल्याला लगेच जाणवतं आपल्याला सर्दी होत नाही. किंवा छोटे छोटे जे आजार आहेत, किंवा वन डे आजार, वन डे म्हणतो आपण, मग ताप आला गेला, थंडी आली गेली, ते लगेच तिथल्या तिथं कव्हर होतं. नाहीतर बघा बऱ्याचदा वजन वाढल्यामुळं आणि ओबेसिटी असल्यामुळं बऱ्याच साऱ्या आजारांचं पर्यवसन मोठमोठ्या रूपांतर होतं. कोविडमध्ये बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर कोविडमध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला? ज्यांचं वजन जास्त असेल, उमेद लोक होते, त्यांना त्रास जास्त आला. स्टोर कोणाचा जास्त येत होता, त्यांचाच जास्त होता. उचलायला कोणाला लागायचं, किंवा दम कोणाला जास्त लागायचं, त्यांनाच त्रास होत होता. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर अमेझिंग पद्धतीने जिथे सरांनी खूप छान असा रिझल्ट काढलेला आहे, रिपोर्ट तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. तर ॲज अ डॉक्टर म्हणून ज्यावेळेस आम्ही सांगतो की वेट लॉस करा, तर सगळ्यात महत्त्वाचं वेट लॉस तर करायचंच आहे, परंतु जे फॅट लॉस आहे, जे आपल्याला शरीराला अपायकारक आहे आणि आपल्याला आजाराला कारणीभूत आहे, जी बॉडी फॅट आहे आणि विसल फॅट आहे, ही आपली कमी झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याकडे आपलं लक्ष द्यायचंय. वजनाने मी कायम सांगतो, वजनाने आपल्याला खूप लोक मिळतात. हा, जे 100 किलो आहे, 150 किलो आहे, 200 किलो आहे, ते पण म्हणतात मला काही त्रास आहे. चालतं शरीर, 100 किलोला पण शरीर चालतं, परंतु जे बॉडी फॅट पर्सेंटेज आहे तिथं तुमचं गोळ आहे सगळा. तर त्यामुळे आपण आजारी पडतो, त्यामुळे आपल्याला डायबिटीज होतो, त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो, त्यामुळे आपला बीपी वाढतो. तर ते बॉडी फॅट पर्सेंटेज आणि विसरल फॅट हे आपण कमी करण्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, आणि हे आपण कमी करतो. तर बघा सगळ्यांनी